80वा वर्धापन दिन सोहळा आणि या सोहळ्याचं महत्त्व विशद करणारं ही आदरणीय मुख्याध्यापक यांची प्रस्तावना। यातून या कार्यक्रमाचं स्वरूप आपल्या लक्षात आलं असेल। ही जी शाळा आहे ही शाळा ज्या संस्थेने स्थापन केली त्या संस्थेचा इतिहास, त्या या शाळेचे वेगवेगळे जे मुख्याध्यापक आहेत आणि या शाळेची गुणवत्ता हे या प्रस्तावनेतून आपल्याला दिसलेली आहे। मी कार्यक्रमाला पुढे नेत आपण या वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्ताने 30 मे 2024 या दिवशी आपल्या शाळेतून सेवानिवृत्त झालेले आदरणीय श्री जयंत श्रीकृष्ण जोशी सर आणि आपल्या शाळेचे पर्यवेक्षक श्री मिलिंद मधुकर फलक सर सुट्टीचा कालावधी असल्यामुळे यांचा सत्कार हा आपण आज या वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्त घेत आहोत। दोघंही सन्माननीय गुरुजन यांचा हा सत्कार सोहळा आता आपण घेणार आहोत। सर्वप्रथम मी आदरणीय श्री जयंत जोशी सर यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या शिक्षक आणि विद्यालयाच्या मार्फत होणारा हा सत्कार सोहळा स्वीकारावा आणि हा सत्कार करण्यासाठी मी आपल्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका, उपमुख्याध्यापक, उपप्राचार्य, सर्व पर्यवेक्षक आणि आपल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपैकी आदरणीय गवडी भाऊसाहेब यांना विनंती करतो की त्यांनी श्री जयंत जोशी सर यांचा आमच्या शिक्षकांच्या वतीने देण्यात येणारी भेटवस्तू एक ट्रॅव्हल बॅग, प्रेशर कुकर आणि चाल स्लीपर देऊन त्यांचा सत्कार करावा असं मी सर्वांना विनंती करतो। सरांनी सत्कार स्वीकारावा। दुर्बल घटकांना मदत म्हणून आपल्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ विखे चव्हाण मॅडम यांच्याकडून आपल्या विद्यालयातील आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना मदत म्हणून वह्यांचे वाटप सर्वप्रथम आपण करणार आहोत। यासाठी मी ज्या विद्यार्थ्यांची नावं घेणार आहे त्या विद्यार्थ्यांनी एक एक करून यायचं आहे आणि वह्यांचा स्वीकार करायचा आहे। हा जो वर्धापन दिन आहे 1944 साली ही संस्था स्थापन झाली। त्या दिवसापासून हे जे वटवृक्ष हे निर्माण झालेलं आहे। तर त्यासाठी ह्या संस्थेतून ह्या शाळेमधून खूप शिक्षक रिटायर झालेले आहेत, त्यांनी आपलं योगदान दिलेलं आहे। आता जे शिक्षक आहेत ते सुद्धा योगदान देत आहे। शाळेमध्ये संस्था म्हटली म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी हे फार महत्त्वाचा दुवा असतो। ह्यामध्ये शिक्षक अत्यंत महत्त्वाचा असतो। विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये शिकायला येत असतात। गरिबापासून ते श्रीमंतापर्यंत हे सगळे विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये शिकत असतात। तर प्रथमतः आपल्या आता म्हणजे फार 20-25 वर्षापूर्वीची शाळा आणि आताची शाळा याच्यामध्ये शिक्षकांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये फार फरक झालेला आहे। तर मी एक सांगू इच्छितो की आपल्या संस्थेमध्ये आपल्या शाळेमध्ये जे विद्यार्थी येतात ते विद्यार्थी यांना आपलं घडवण्याचं काम असतं। संस्कार हे शिक्षणातून विद्यार्थ्यांना मिळत असतात। विद्यार्थ्यांना चांगलं मोठं होण्यासाठी शिक्षकांनी मनापासून शिकवलं गेलं पाहिजे। त्यांचं जे युनिट असतं ते युनिटचा त्यांनी पूर्ण अभ्यास केला गेला पाहिजे आणि त्यामुळेच हे विद्यार्थी चांगले संस्कारक्षम होतात, समाजामध्ये वावरण्यात सक्षम होतात आणि आईवडिलांचं नाव कमवतात। तर खूप वेळ झालेला आहे, मी जास्त काही वेळ घेणार नाही। तर याच्यापुढे आपल्या ज्या संस्थेची जी परंपरा होती त्या परंपरामध्ये खेळ होते, अनेक प्रकारच्या स्कॉलरशिप परीक्षा आहे, त्याच्यानंतर MTS आहे, NTS आहे, MMS परीक्षा आहे। त्याच्यामध्ये विशेष प्रावीण्य दरवर्षी मुलं मिळवत असतात। आज रविवार असल्यामुळे विद्यार्थी फारच कमी आहे। तर हा जो गुणगौरव सोहळा जो असतो तो विद्यार्थ्यांसमोर जर झाला
तर त्यांना ते एक प्रकारे प्रेरणा मिळत असते. त्यांनाही असं वाटतं की आपण सुद्धा अशीच मेहनत घ्यायला पाहिजे. परंतु आजचा दिवस रविवार असल्यामुळे आणि उद्या सुट्टी असल्यामुळे हा कार्यक्रम उद्या घेता आला नसता, म्हणून तो आजच घेतला गेला. तर असो, तर मला आपल्या शाळेची जी परंपरा आहे, विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळवून पुढे जाण्याची, अनेक इंजिनियर, अनेक डॉक्टर्स, अनेक उद्योजक ह्या शाळेचे विद्यार्थी झालेले आहेत. तर मला असं एक आव्हान मी असं करू इच्छितो सर्व शिक्षकांना, आपल्या अधिकारी वर्गांना, की यापुढे ही परंपरा त्यांनी चालू ठेवावी. अधिकाधिक विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळवावे, अधिकाधिक विद्यार्थी चांगले घडवावे. एवढे बोलून मी माझं 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वरणगाव या संस्थेच्या 80व्या वर्धापन दिनानिमित्त येथे उपस्थित असलेले संस्थेच्या अध्यक्षा सौ वंदना भागवत पाटील, उपाध्यक्ष श्री ज्ञानदेव हरी झोपे, सचिव श्रीयुत चंद्रशेखर भागवत झोपे, त्याचप्रमाणे सर्व सन्माननीय संचालक मंडळ, त्याचप्रमाणे ज्यांना आता शिवापूर्तीचा कार्यक्रम झाला आणि त्याचा सत्कार झाला ते आदरणीय श्री जयंत जोशी सर, मिलिंद पालक सर, तसेच येथे ज्यांचा गुणगौरव झाला ते विद्यार्थी, त्यांचे पालक, सन्मानित शिक्षक वर्ग, उपप्राचार्य, CJ तायडे सर, सर्व पर्यवेक्षक, पत्रकार बंधू आणि सर्व विद्यार्थी मित्रांनो, दरवर्षाप्रमाणे वर्धापन दिन दिवशी आपण हा गुणगौरव साजरा करीत असतो. यावर्षी 2023-24 या वर्षामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी 10वीमध्ये तसंच 12वीमध्ये विविध विषयात त्यांनी प्रावीण्य मिळवलं, त्याचप्रमाणे आज अनेक स्पर्धेमध्ये, मलखांब स्पर्धेमध्ये असेल, क्रीडा क्षेत्रात, इतर क्षेत्रात असेल, या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, सुवर्णपदक, कांस्यपदक त्यांनी मिळवलं आहे. अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार दरवर्षी वर्धापन दिवशी आपण साजरा करीत असतो. आज या वर्धापन दिनाविषयी एकच सांगू इच्छितो की हा टाईमली बराच झालेला आहे. सर्वच लोक कंटाळलेले दिसतात. कारण कोणासमोर बोलावं, असं जे बोलायचं आहे खरं वास्तविक ते विद्यार्थ्यासमोर. हा जो विषय आहे तो विद्यार्थ्यांचा आहे, पालकांचाही आहे, की पालकांना सुद्धा वाटतं की आपला विद्यार्थी प्रथम क्रमांक यायला पाहिजे, त्यांनी सुवर्णपदक मिळालं पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांनी 100पैकी 100 मार्क मिळवले, पहिला नंबर पटकवला, त्यांचा विद्यार्थ्यांचा आहेच, पण त्यांच्या आईवडिलांना सुद्धा ते घोषणावं आहे. आणि आमच्या विद्यालयातसुद्धा घोषणावं आहे की विद्यालयाचं नाव या विद्यार्थ्यांनी आज मोठं केलं, आज प्रसिद्धी केली. त्यांच्या विद्यार्थी, त्यांचे पालक, आईवडील यांचं मी संस्थेतर्फे प्रधानचा आभार मानतो. आणि आज सुट्टीच्या दिवशीसुद्धा आज कमी का असत ना, आपण ते विद्यार्थी, पालक आणि आमचे सुट्टी असूनसुद्धा शिक्षक बहुसंख्येनं हजर आहेत, त्यांचं मी आदर करतो. आज अनेक विषयानं असलेला हा वर्धापन दिन, प्रावीण्य अनेक विषयामध्ये प्रावीण्य हा वर्धापन दिन, क्रीडा क्षेत्र असो, इतर क्षेत्र असो, आणि ज्यांची सेवानिवृत्ती झाली, आदरणीय श्री कृष्ण जयंत श्री कृष्ण जोशी सर, मिलिंद पालक सर यांनी आपला प्रदीर्घ सेवेचा जवळजवळ मला 32 वर्ष आज जयंत जोशी यांचा काळ येथे केलेला आहे. पालक सरांचाही बराचसा काळ येथे गेला आहे. त्यांनी या संस्थेला, विशेषतः म्हणजे जयंत जोशी सर यांनी, आज आपण बघितलं की विषयात प्रावीण्य, ज्या विषयात प्रावीण्य, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स असेल, या विषयात ज्या विद्यार्थ्यांनी प्रावीण्य मिळवलं आहे त्यामागे सर्व 11वी 12वी 10वी सर्व शिक्षकांचा हा गुणगौरव आहे. त्यांच्या अथित प्रयत्नामुळे त्यांनी रात्रंदिवस परिश्रम घेतले, विद्यार्थ्यांकडे करून घेतलं, आणि तसंच परिश्रम आई वडिलांनी सुद्धा करून घेतलं, म्हणून त्यांचा आज गुणगौरव करण्यात आला. आणि जयंत जोशी यांनी आज त्यांच्या प्रदीर्घ सेवेमध्ये मलखांब स्पर्धेमध्ये महाराष्ट्रात नव्हे, परदेशात किंवा इतर राज्यातसुद्धा विद्यार्थी मलखांब स्पर्धेमध्ये सुवर्णपदक, कांस्यपदक, रौप्य पदक त्यांनी मिळवलं आहे. आज त्यांचं प्रदीर्घ सहकार्य या संस्थेच्या माध्यमातून मलखांब स्पर्धेतून झालं आहे. त्यांचा सत्कार ज्या मलखांब स्पर्धेत क्रीडा क्षेत्राचे पोरं प्रावीण्य मिळवलं आहे की अनेक
या विषयामधून क्रीडा क्षेत्रामधून प्रथम आलेले विद्यार्थी, इतर सेवेमध्ये ज्यांनी नोकरी, पोलीसमध्ये भरती झाले असेल, इतर क्षेत्रात जे झाले किंवा मला वाटते शिक्षकसुद्धा आहेत क्रीडा क्षेत्रात, असे अनेक माध्यमातून क्रीडा क्षेत्रातून गेलेले विद्यार्थी आहेत. आज त्यांचा मार्गदर्शन आणि या विद्यार्थ्यांना मिळालंच, पण सेवेला सुद्धा त्यांनी चांगली मनापासून तन-मन-पासून सेवा दिलेली आहे की आज पाहतो आपण कोणत्याही शिक्षक किंवा कर्मचारी असो, आपली ड्युटी भलीनं आपलं घर भलं, 8 तासाची ड्युटी झाली म्हणजे घरी जायचं. तसं जयंत जोशी यांनी केलं नाही आहे. 8 तासाची ड्युटी सगळी संपवून रोज संध्याकाळी रात्री इतक्या वर्ष सेवा केली, इतक्या वर्ष ते संध्याकाळी जवळजवळ 7 ते 8-9पर्यंत 9-10पर्यंत ते विद्यार्थ्याला इथे बोलत असे आणि त्यांची प्रॅक्टिस करून गेले होते मलकांत इतर क्षेत्रात. त्यामुळेच आज त्यांना आपल्याला यश मिळालं, संस्थेचा मोठे झालेलं आहे. असो, आज टाईम बराच झालेला आहे आणि एक अशी सांगावंसं वाटतं की हा जो दिवस पाहायला मिळाला आपल्याला वरणगाव सोसायटीचा, याच्या पाठीमागे 1944 साली ज्या वरणगावच्या नागरिकांनी, विशेषतः म्हणजे कैलासवासी जोशी सर असतील, आपले बाळकृष्ण दत्तात्रय जोशी असतील, आपले रघुनाथ आरटी चौधरी असतील किंवा काशीनाथ सराफ असतील, तसंच कालदास कंद असतील, यांनी आज हे संस्था उभी केली. भुसावळ तालुक्यामध्ये इंग्लिश म्हणजे हायस्कूल शिक्षक कुठे भुसावळ सोडून नव्हतं. त्यासाठी कैलास लक्ष्मणहरी राणे हे रेल्वेमध्ये ऑफिसर होते. त्यांनी हा विषय इथे मांडला. आता मॅडमनं सर्व इतिहास सांगितलेला आहे, फक्त त्यांनी मांडला आणि हे हायस्कूल 23 मे 1944 साली स्थापना झाली आणि 1644 जून रोजी हे हायस्कूल सुरू झालं. म्हणून हा 16 जून रोजी आपण वर्धापन साजरा करत असतो. त्यांच्या प्रयत्नामुळे त्यांच्या वरणगाव परिसरावरती त्यांनी हा जो सेवा उपलब्ध करून दिली, शिक्षणाची सेवा उपलब्ध करून दिली. आज खरंच ते भाग्यवान लोक आहे की त्यांना मी आमच्या वरणगावाप्रती आपल्या संस्थेतर्फे त्यांचे आभार मानतो की त्यांनी हा प्रयत्न केल्यामुळेच सर्व विद्यार्थिनी याचे शिक्षण घेत आहेत. हे आपण विसरायला नको. मध्यंतरी काळ बोलायला गेलं तर 2 तास बी पूर्ण नाही, परंतु असो हा आजचा जो सोहळा झाला असाच विद्यार्थ्यांनी त्यांच्या बाकीचे जे विद्यार्थी ज्यांनी प्रावीण्य मिळवले असे विद्यार्थी असतील किंवा ज्यांनी आज प्रावीण्य मिळवलेले विद्यार्थी त्यांनी अधिक परिश्रम घेऊन पुढच्या शिक्षणामध्ये त्यांनी पुढे जाऊन विविध क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवून आज हायस्कूलचं, वरणगावचं, आपल्या आई वडिलांचं आज नाव प्रसिद्ध करावं आणि त्यांना असं यशस्वी प्रदान केल्यानंतर आम्हाला सुद्धा त्यांची सेवेची सत्काराची संधी द्यावी एवढी विनंती करतो. आणि आज आपण 2 तास जवळजवळ हा कार्यक्रम चालू आहे, तरी हा आपण शांततेने ऐकून घेतलं, सर्वांकडून ऐकून घेतलं. असो, सर्व विद्यार्थ्यांना, क्रीडा क्षेत्रातील विद्यार्थ्यांना सर्व शुभेच्छा देतो आणि मग हे 2 शब्द संपवतो. जय महाराष्ट्र. आपल्याला थोडक्यात आपल्या शाळेचा इतिहास, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांकडून, शिक्षकांकडून आणि पालकांकडून काही अपेक्षा इथे व्यक्त केलेल्या आहेत. तर आम्ही शाळेचे सर्व घटक आश्वासित करतो संचालक मंडळाला की आपल्या मार्गदर्शनाखाली त्या शाळेची वाटचाल यशस्वीतेकडे आम्ही नेऊ.